तत्वाचं आणि निष्ठेचं आणि हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजपनं एक नवीनच या ठिकाणी नवीन शोध लावल्याचं या ठिकाणी दिसते आहे। तो म्हणजे सत्तेसाठी काही पण असं म्हटलं त्याच्यात वावगं अजिबात ठरणार नाही, कारण सत्तेसाठी चक्क हिंदुत्व ते विचार सोडून MIM सारख्या पक्षाशी युती करणं भाजपच्या या स्थानिक नेत्यांना जे आहे त्या ठिकाणी त्यांना चांगलीच चपराक वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पुढील काही मिनिटात आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या काही काळामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या। निवडणुकीमध्ये अकोट नगरपालिकेमध्ये भाजपला जे आहे एक हाती सत्ता मिळाली नाही, पण त्यांचे नगराध्यक्ष धुळे ह्या निवडून जरी आल्या असल्या तरी सत्तेचं समीकरण करण्यासाठी हिंदुत्वाच्या विचारावर निवडणूक लढणाऱ्या भाजपनं चक्क MIM सोबत युती केल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। अकोट विकास मंच याची स्थापना करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे या संस्थेसाठी जे आहे ते नोंदणीसाठी त्यांच्याकडे पाठवलं होतं, पण यातूनच हे संपूर्ण प्रकार जो आहे तो माध्यमांपर्यंत पोहोचला आणि या प्रकरणामध्ये माध्यमांनी जेव्हा बातम्या चालवल्या त्यानंतर सर्व दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घेत की हिंदुत्वाचा विचार असणाऱ्याने आणि हिंदुत्वाचा संपूर्ण प्रचार प्रसार करणाऱ्या भाजपने हे संपूर्ण पक्षश्रेष्ठींकडे ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली त्यावेळेस त्यांनी स्थानिक नेत्यांना यावर संदर्भात विचार केली असता यांनी सांगितलेला हा जो प्रकार आहे तो वरिष्ठ नेत्यांना पटला नसल्यानं त्यांनी थेट ज्या ठिकाणी ही भाजपच्या आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या नेतृत्वात ही जी अकोट विकास मंचची स्थापना झाली होती त्या स्थापनेला विरोध करत त्यांच्यावर कारवाई का करू नये, ज्या पक्षाचे विचार आपले एक नाही आहेत, ज्या पक्षाला आपण घेऊन चालणारो नाही आहेत आणि ज्या हिंदुत्वावर आपण संपूर्ण ही निवडणूक लढवलेली आहे त्या विचारांना तिरंजाली जाईल आणि पक्षाचं नुकसान होईल असं पत्र थेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाठवून या भारसाकडेंवर किंवा या अकोट विकास मंचची स्थापना करणाऱ्यांवर का कारवाई करू नये असे थेट प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। तर सोबतच MIMचे जे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत इम्तियाज जलील यांनी सुद्धा त्यांच्या MIMचे जे अध्यक्ष आहेत खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण विषयावर त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की या संपूर्ण 5 नगरसेवकांनी भाजपसोबत म्हणजे अकोट विकास मंच जाण्यासाठी विरोध दर्शवला असून त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी माघारी घेतलेलं आहे। एकंदरीतच माध्यमातून झालेल्या या चर्चेनंतर माध्यमातून आलेल्या या बातम्यानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना चांगली चपराक दिलेली आहे। एकंदरीतच ज्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार घेऊन या ठिकाणी भाजप समोर येते आहे आणि हिंदुत्वाचे विचार ठाकरे शिवसेना किंवा दुसऱ्या पक्षांना सोडल्याचे म्हणत आहेत, तेच जर अशा ठिकाणी होत असेल तर भाजपला याचा खूप मोठा फटका बसू शकतो। सध्या महानगरपालिकेचे निवडणुका सुरू आहेत, त्या अनुषंगानं ही जी अभद्र युती आहे जे भाजप किंवा MIMच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलेली आहे अशा युतीनं दोन्ही पक्षांना चांगलाच फटका बसू शकतो, त्याच अँगलनी हा संपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कळवा। नमस्कार।